नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 11.1 मधील क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 1, इन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर द नंबर्स इन प्रॉपर्शन. आता या सेटमध्ये कोणते नंबर्स हे प्रॉपर्शनमध्ये आहे. आता प्रॉपर्शनमध्ये नंबर्स केव्हा असतात, तेव्हा द प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ मीन्स. म्हणजे हे जे यांचा मल्टिप्लिकेशन कशाच इक्वल पाहिजे, या मिडल इतका. द प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ मीन असेल तर मग ते नंबर्स काय असतात, प्रॉपर्शनमध्ये असतात. आता इथे बघूयात. 5 इंटू 20 ते किती येतो 100, आणि 10 इंटू 15 हा किती येतो 150. हे डिफरंट आहे, म्हणजे हे नंबर्स प्रॉपर्शनमध्ये नाही. याच्यामध्ये बघूयात. हां, 5 इंटू 100 ते किती येतं 500, किती 500, आणि 20 इंटू 20 ते काय येईल 400. म्हणजे हे पण प्रॉपर्शनमध्ये नाही. नंबर 3 बघूयात. 5 इंटू द प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम 5 इंटू 20 ते किती येईल 100, आणि द प्रोडक्ट ऑफ मीन्स 10 इंटू 10 ते पण किती येतं 100, ते पण किती येतं 100. म्हणजे या क्वेश्चन ऑप्शन 3मध्ये द प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स इज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ मीन्स. देअरफॉर दिस सेट ऑफ नंबर्स इन प्रॉपर्शन. ऑप्शन नंबर 3. Question number 2. Ages of Sonal and Komal are in the ratio 6:5. If 6 years before age of Sonal was 30 years, find the age of Komal 5 years hence. आता सोनल आणि कोमल यांच्या एजचा रेशो दिलेला आहे 6:5, आणि सोनलचं एज आहे 30. केव्हा 6 इयर बिफोर. 6 इयर बिफोर सोनल्स एज वॉज 30. याच्यावर आपल्याला टुडेज एज सांगता येईल. सोनल टुडेज एज इक्वल्स टू 6 इयर्स बिफोर किती होतं 30. मग टुडे 30 प्लस 6 इक्वल्स टू 36. लेट कोमल्स एज इक्वल्स टू एक्स. कोमल्स एज इक्वल्स टू एक्स. आता सोनलचं किती आहे 36, कोमलचं किती आहे एक्स, आणि त्याचा रेशो किती आहे 6:5. सोनल अँड कोमलचा रेशो किती आहे 6:5. देअरफॉर सोनल किती आहे 36, आणि कोमल एक्स इक्वल्स टू द रेशो इज 6/5. हे 6:5 म्हणजे काय 6/5. आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. एक्स इंटू 6 इक्वल्स टू 36 इंटू 5. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 36 इंटू 5 अपॉन हे 6 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे काय होईल ते डिनॉमिनेटरला जातं, डिव्हिजनमध्ये 6 1 जा 6, 6 6 जा 36. एक्स इक्वल्स टू 30. एक्स इक्वल्स टू 30. म्हणजे टुडेज कोमल एज किती असेल 30 इयर्स. आणि काय विचारलं आहे कोमल्स 5 इयर्स एज किती येईल मग आफ्टर 5 इयर्स 30 प्लस 5 इक्वल्स टू 35. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2. द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ 2 ब्रदर इज 4:5. आजचा 2 भावांची एजचा रेशो किती आहे 4:5. आफ्टर 10 इयर्स द रेशो ऑफ देअर एज वुड बी 6:7. फाइंड द एज ऑफ एल्डर ब्रदर आफ्टर 15 इयर्स. म्हणजे दोघांचं सध्याचं रेशो किती आहे 4:5, आणि आफ्टर 10 इयर्स त्यांचा रेशो किती असेल 6:7, आणि एल्डर ब्रदरचं एज आफ्टर 15 इयर्स किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता याच्यातला जो स्मॉलर पार्ट आहे तुम्हाला माहिती आहे का, आपण स्मॉलर पार्ट काय करतो एक्स असं कन्सिडर करतो. मग बघा, the smaller part, let the smaller part is x. Therefore present age of 2 brothers काय येईल ते मग 4x and 5x. आता किती आफ्टर 10 इयर्स, आफ्टर 10 इयर्स याचा एज किती होईल मग 4x प्लस 10, आणि जो एल्डर ब्रदर आहे त्याचं किती होईल 5x प्लस 10.
हे झालं आफ्टर 10 years. आणि आफ्टर 10 years their रेशो इज 6:7. 6:7. Therefore, according by given condition, 4x plus 10 upon 5x plus 10 equals to 6/7. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 7नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. 7 4 जा 28x प्लस 70 इक्वल्स टू 30 प्लस तर काही 60. आता इथे बघा पुढे इथे घेऊयात. आता इथे हे 28x आणि हे 30x. आता 28x इकडे ट्रान्सफर केले तर ते काय होतील, मायनस होतील. मग 30x मायनस 20x काय येईल, 2x. किती येईल ते 2x इक्वल्स टू. आणि हे 60 इकडे ट्रान्सफर केले तर 60 मायनस होतील. मग 70 मायनस 60 तर काय येईल, 10. किती येईल ते 10. देअरफॉर x इक्वल्स टू 5. एक्सची व्हॅल्यू काय आली, 5. देअरफॉर टुडेज एल्डर ब्रदर्स एज. एल्डर ब्रदर किती येईल, 5x इंटू इक्वल्स टू 5x म्हणजे काय, मग 5 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आली 5, 25 आलं. किती आलं 25. आणि काय विचारलं, फाइंड द एज ऑफ एल्डर ब्रदर आफ्टर 15 years. आणि आफ्टर 15 years प्लस 15. 25 प्लस 15 40 years. 25 प्लस 15 40 years. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3. What is the ratio of 340 centimeter to 51 meters in its lowest form? आता रेशो काढण्यासाठी आपल्याला काय लागतं, त्याचे युनिट सारखे लागतात. इथं सेंटीमीटर आहे, इथं मीटर आहे. म्हणजे मीटरला काय करावं लागेल, सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. बघा 340 सेंटीमीटर 51 मीटर. मीटरचं सेंटीमीटरमध्ये करायचं की काय करतो आपण, 100ने मल्टिप्लाय करतो. मग काय येईल ते 340 सेंटीमीटर याला 100ने मल्टिप्लाय केलं 5100 सेंटीमीटर. याला तर युनिट दोघांचे इक्वल झाले. मग काय रेशो, देअरफॉर 340 इज टू 5100. हे 0 आणि हे 0 कॅन्सल झाले कारण डिव्हाइडमध्ये असतं. तुम्हाला माहीत आहे की असंही डायरेक्ट करू शकतो किंवा की दुसरं पण सांगतो मी या साईडला. आता हे 34 आणि 51 हे कशाने डिव्हिजिबल आहेत, तर 17ने. 17 1 जा 17, 17 2 जा 34 आणि 17 3 जा 51. 2:30. परत हे कशाने डिव्हिजिबल आहे, 2ने. 2 1 जा 2 आणि हे 15. 1:15. काय तर 1:15. ऑप्शन नंबर 4. आता हे आपण इथं असंही लिहितो रेशो म्हटल्यानंतर 340 अपॉन 5100. हे 0 हे 0. इथं परत हे तुमच्या लक्षात आलं असेल, हे 17ने डिवाइड केलं. 17 1 जा 17, 17 2 जा, हे 17 3 जा 2/30, 1/50. 1/15 म्हणजेच काय, मग 1:15. 1:15. क्वेश्चन नंबर 5. If 20, 28, 15 and x are in proportion, find the value of x. Find the value of x. आता तुम्हाला माहिती आहे की जर 4 नंबर्स प्रॉपोर्शनमध्ये असतील तर द प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम इज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ मीन्स. प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ मीन. देअरफॉर 20 इंटू एक्स इक्वल्स टू 28 इंटू 15. 28 इंटू 15. एक्स इक्वल्स टू एक्सचं मल्टिप्लाय या साईडला गेल्यावर काय होईल, ते डिवाइडमध्ये होईल. काय होईल, डिवाइडमध्ये. मग हे 5ने डिव्हिजिबल आहे. 5 1 जा 5, 5 किती लिहितं, 5 4 जा 4, 5 4 जा 20, 5 3 जा 15. आणि 4ने काय केलं, 28ला डिवाइड केलं. 4 1 जा 4, 4 7 जा, तर किती आलं इथं 7 इंटू 3 इक्वल्स टू 21. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 6. हे थोडं केअरफुली बघा. इफ एक्स वराइज डायरेक्टली वाय, विच नंबर विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क्स. म्हणजे एक्स आणि वायमध्ये काय आहे, व्हेरिएशन कोणतं आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. डायरेक्ट व्हेरिएशन आहे. तर इथं काय करायची, काय नंबर असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इन द डायरेक्ट व्हेरिएशन
द रेशो इज द कॉन्स्टंट, हे तुम्हाला माहीत आहे. द रेशो सपोज आपण एक्स घेतला, द रेशो इज द कॉन्स्टंट. मग देअरफॉर आपण कसं लिहिणार मग 2/5 इज टू 3/5 इक्वल्स टू एक्स 1/2. कारण डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतं, त्यांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो आणि इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये मल्टिप्लिकेशन द प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. आता मग बघा, आता हे इथे 2/5 याला डिनॉमिनेटरमध्ये काय 3/5 याने डिवाईड करायचं. याने डिवाईड करायचं म्हणजेच काय, याच्या रेसिप्रोकलने म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येईल पुढे मग, देअरफॉर 2/5 इंटू याचा रेसिप्रोकल काय येईल 5/3 इक्वल्स टू. आता हे सुद्धा इथं काय होईल मग एक्स, याचा रेसिप्रोकल काय होईल 2, म्हणजे काय येईल त्या ठिकाणी एक्स इंटू 2. आता बघा हे 5 कॅन्सल झालं. आता हे इथे बघा, इथे 2 आणि हे 2 पण कॅन्सल होतं. 2 आणि 2 हे 2 इकडं मल्टिप्लाय इकडं आणलं डिव्हिजनमध्ये जातं आणि 2 कॅन्सल होतं, किंवा असं डायरेक्ट जरी कॅन्सल केलं तरी सुद्धा चालतं. या ठिकाणी काय उरेल 1/3 इक्वल्स टू एक्स. एक्सची व्हॅल्यू काय आली 1/3. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 7. इफ बघा एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय, when y equals to 6 and x equals to 14, what is the constant of variation? जेव्हा यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन असतं त्यावेळेस तो के काय असतो x इंटू वाय. मग या ठिकाणी काय येईल ते 6 इंटू 14, 14 6 84, ते 84. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काय येईल या ठिकाणी 84. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 8. Janu's wages for month of February was 2,550. Find the wages for 19 days of March in 2015. आता फेब्रुवारीचं जे टोटल वेजेस आहे, मजुरी आहे, ती किती आहे 2,520. आणि किती कोणती काढायची आहे, मार्चमधली 19 डेजची काढायची आहे. आता हा जो फेब्रुवारी आहे, हा किती लीप इयर आहे का नाही, म्हणजे हा किती डेजचा आहे 28 डेज. किती आहे 28 डेज. मग आता इथे जर 28 डेजची वेजेस इतकं असेल तर 19 डेजचं काय असेल त्याच्यापेक्षा कमी असेल. म्हणजे याच्यामध्ये काय आहे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, आणि इन द डायरेक्ट व्हेरिएशन द रेशो इज द कॉन्स्टंट. देअरफॉर नंबर ऑफ डेज अपॉन वेजेस 2520 इक्वल्स टू नंबर ऑफ डेज 19, सपोज वेजेस एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता डायरेक्टली तुम्ही करू शकाल एक्स इक्वल्स टू, ठीक आहे, आणखीन एक स्टेप वाढूयात. 28 इंटू एक्स इक्वल्स टू 19 इंटू 2520. आता एक्स इकडे काय होतील, डिवाईड होतील. हे 28 इकडं आले, इथं कॅन्सल केलं. आता याला आपल्याला काय करायचं, इथे डिव्हिजन करायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला 28 सपोज 7ने हे डिवाईड केलं. 7 4 जा 28, 7 1 जा 7, 7 2 जा 7 3 जा 21 and कॅरी 4, आणि 7 6 जा 42. इथं काय होतात 42 0. परत 4 1 जा 4 आणि 4 9 जा, त्याला 19 इंटू 19 इक्वल्स टू 0. आणि 19 9 जा किती होते 171. म्हणजे किती असेल ते आन्सर 1710. ऑप्शन नंबर 4.